नमस्कार मित्रांनो, MPSCच्या किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे, याचा मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या, ज्या काही गोष्टी मला समजल्या त्या आधी तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे या मी अगोदर सांगेल आणि कोणत्या गोष्टी आपण करायच्या टाळल्या पाहिजे त्या नंतरच्या पार्टमध्ये सांगेल. मित्रांनो, तर स्पर्धा परीक्षेच्या कोणत्याही परीक्षेला सामोरं जाताना आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, तर त्यामध्ये पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेच्या दिवशी आणि त्याच्या अगोदरच्या 1-2 दिवसांमध्ये आपण स्वतःला शांत आणि रिलॅक्स ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपली मनस्थिती चांगली राहील, आपलं मनोबल उंचावलेलं राहील याची काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपण स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे, पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला पाहिजे, की जेणेकरून यावेळेस आपण चांगली तयारी केली, मनापासून प्रयत्न केले तर यावेळेस आपल्याला नक्की चांगले मार्क्स येतील, नक्की यश भेटेल, आपल्याला हवी असलेली जे काही पोस्ट आहे, आपलं जे काही ध्येय ते नक्की मिळेल, हा आत्मविश्वास आपण परीक्षेला सामोरं जाताना ठेवला पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी किंवा 1-2 दिवस, परीक्षेचे जे आधीचे 1-2 दिवस आहे त्या कालावधीमध्ये आपण शांत आणि पुरेशी झोपसुद्धा घेतली पाहिजे. त्याने काय होतं, ही गोष्ट वाटताना आपल्याला छोट्या मोठ्या वाटत आहे, पण याचा मोठा परिणाम आपल्या परीक्षेच्या प्रदर्शनावर होऊ शकतो. पुरेशी झोप जर आपण घेतली तर परीक्षेच्या हॉलमध्ये आपली मनस्थिती शांत आणि चांगली राहते. त्याचबरोबर परीक्षेच्या कालावधीमध्ये चौथी गोष्ट म्हणजे आपण आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. काय होतं मित्रांनो, कधी कधी आपण पुण्यात अभ्यास करतोय, इतर ठिकाणी अभ्यास करतोय, नेमकं परीक्षेच्या कालावधीमध्ये अभ्यासाचं प्रमाण वाढल्यामुळे बॉडीवरचा स्ट्रेस वाढलेला असतो आणि आपण आजारी पडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपला परफॉर्मन्स खालावू शकतो. आपली 1 वर्षभराची संधी आपल्या हातून जाऊ शकते, आपल्याला कमी मार्क्स येतात. असं माझ्या बाबतीत पण एकदा झालेलं आहे. तर तसं होऊ नये म्हणून आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या दिवशी आपण परीक्षेला सामोरं जातो, प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये जेव्हा जातो, तर तिथं काय केलं पाहिजे ते मी सांगतो इथं. तर मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजे परीक्षेला आपण बसल्यानंतर, पेपर सोडवायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या प्रश्नापासून फुल स्पीड घेतला पाहिजे. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतोय. कारण काय होतं, जर आपण पहिल्यांदा पेपरचा जो पहिला हाफ आहे त्यामध्ये जर आपण रिलॅक्स राहिलो तर सेकंड हाफमध्ये आपण काय होतं, खूप घाई गडबड होते आणि चुका पण होतात. तसं होऊ नये म्हणून पहिल्या प्रश्नापासून फुल स्पीड ठेवा, जेणेकरून आपला पूर्ण पेपर चांगल्या प्रकारे कव्हर होईल. कारण आयोगाचा लिमिटेड वेळ असतोय आणि त्यामध्ये प्रश्नांची संख्या पण जास्त असते. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, संयम ठेवला पाहिजे. आपल्याकडून 1-2 सिली मिस्टेक होऊ शकतात पेपरमध्ये, कोणाच्या होतात, त्या टाळल्या पाहिजे, आवर्जून टाळल्या पाहिजे. पण तरीसुद्धा आपणही माणूस आहे, आपणही चुकू शकतो. तर एखादी चूक झाली आपल्याकडनं तरी विचलित होता कामा नये, आपण संयम ठेवला पाहिजे. आणि संयमासाठी मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठं उदाहरण आपल्यासमोर कोणी दुसरा नाही येते. महाराजांना अनेक अडचणी आल्या, महाराजांची कोणती मोहीम आठवा, अनेक अडचणी होत्या. त्या अडचणींपेक्षा आपली परीक्षा एकदम छोटी, एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. महाराजांनी त्या सर्व अडचणींवर संयमाने मात केली. त्यामुळे मला असं वाटते, परीक्षेमध्ये जर आपण कुठं विचलित होऊ लागलं तर आपण शिवरायांचे 8वावे रूप आणि शिवरायांचा 8वावा प्रताप एवढंच स्वतःला सांगितलं पाहिजे. आणि मित्रांनो, पेपर सोडवताना आपलं एक प्राथमिक उद्दिष्ट हे असलं पाहिजे की आपल्याला आपला बेस्ट द्यायचा आहे. मार्क्स किती येतील, रिझल्ट पास होईल की नापास होईल हा मुद्दा नंतरचा आहे, पण मी माझा बेस्ट देणार आहे, मी माझ्या वतीनं कोणती कसर सोडणार नाही, हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे आणि तसंच आपण पेपर दिला पाहिजे. मित्रांनो बघा, एक प्रामाणिक ॲस्पिरंट कसा आपला बेस्ट देईल पेपरमध्ये, तसं आपण द्यायचं. अपयशाची काळजी करायची नाही, ते परिस्थितीवर सोडून द्यायचं. अजून एक मुद्दा असा सांगावासा वाटतो मित्रांनो, की पेपर देत असताना आपण अटेम्प्ट जास्तीत जास्त ठेवला पाहिजे. काय झालं आहे मित्रांनो, अलीकडे काही वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर मेरिट दिवसेंदिवस वाढत चालले, सर्व मुलांचा अभ्यास पण वाढतोय.
त्यामुळे आपण अटेम्प्ट जास्तीत जास्त ठेवला पाहिजे. म्हणजे 100 प्रश्नात आपण कमीत कमी 90 अटेम्प्ट केला पाहिजे. 95 अगदी 97 98 100ही करू शकतात. का तर आयोगाने आपल्याला सर्व प्रश्न सोडवण्यासाठीच दिले. त्यामुळे ते सोडवण्याचा आपल्याला अधिकार आहे. विनाकारण पेपरला घाबरून 50-60 अटेम्प्ट कुठेतरी करायचा, 60-70 अटेम्प्ट करायचा, हे माझ्या मते, माझ्या अनुभवातून मला चूक वाटते. कारण मग तसं पण आपण स्पर्धेतून बाहेर फेकलो जातो. तर मग त्याला काही अर्थ नाही जास्त अटेम्प्ट ठेवला पाहिजे. अर्थात त्याला अभ्यासाची आणि परिश्रमांची जोड तर पाहिजेच, तो काही विषय नाही. तर मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपली एक शॉर्ट टर्म मेमरी म्हणून हा घटक आहे. तर त्यामुळे काही गोष्टी शॉर्ट टर्म मेमरीमध्ये लक्षात राहतात. त्यासाठी जे काही असे टॉपिक आहे का ज्याच्यावर नक्की प्रश्न येणार आहे, त्यांच्या एक शॉर्ट नोट्स काढून ठेवायच्या आणि त्या परीक्षा हॉलमध्ये जाण्याच्या आधी अर्धा ते 1 तास ते बघून घ्यायला. ते शॉर्ट टर्म मेमरीमध्ये लक्षात राहतात आणि आपल्याला पेपरमध्ये त्या गोष्टी जमतात, त्या हमखास मार्क्स येऊन जातात. तर मित्रांनो, ह्या झाल्या गोष्टी. आपण काय केलं पाहिजे. आता परीक्षेच्या कालावधीमध्ये परीक्षेला सामोरं जाताना काय नाही केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, त्यामुळे इथं तुमच्याशी शेअर करतो. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं, पहिली गोष्ट म्हणजे पेपरच्या 1-2 दिवस आधी स्वतःवर अति बर्डन घेणं टाळलं पाहिजे. त्यासाठी पेपरच्या 1-2 दिवस आधी अति जास्त वाचन करणं, अति जास्त तयारी करणं पेपरची, हे टाळलं पाहिजे. मित्रांनो, काय करा, ही परीक्षा अशी की 1-2 दिवसात तयारी होणारी परीक्षा नाही. आपण वर्षभर तयारी करत असतो. तर मग अगोदर आपण जशी रेग्युलर जेवढा वेळ तयारी करत होतो, पेपरच्या आदल्या दिवशी सुद्धा तेवढाच वेळ तयारी करा. विनाकारण स्वतःला जास्त बर्डन देऊ नका, त्याचा पेपरवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल. दुसरी गोष्ट एक आपण टाळली पाहिजे म्हणजे पेपरच्या दिवशी आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी अति जास्त प्रवास टाळला पाहिजे. जिथं आपलं पेपरचं सेंटर असेल तिथं अगोदरच्या दिवशी किंवा 2 दिवस आधी जाऊन राहिलं पाहिजे. पेपरच्या जवळपास जास्त प्रवास नको आहे, कारण तसं आपण जर थकलेलो असू शरीराने तर त्याचा आपला पेपरच्या परफॉर्मन्सवर निगेटिव्ह परिणाम होतो. तिसरी गोष्ट म्हणजे पेपरच्या दिवशी कधी कधी काय होतं, आपण विनाकारण एखाद्या रिक्षावाल्याशी आपला थोडाफार वाद होतो वगैरे असलं, म्हणजे त्या दिवशी आपण कुणाशी वाद करणं टाळलं पाहिजे, जेणेकरून आपली मनस्थिती शांत राहील आणि आपल्याला पेपर चांगला जाईल. आणि मित्रांनो, प्रत्यक्ष पेपरला आपण परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर ॲन्सर शीटवरील माहिती भरताना कोणती घाई गडबड करू नये. काय होतं मित्रांनो, ॲन्सर शीटची माहिती भरताना जर एखादी चूक झाली आपल्याकडून तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या पूर्ण पेपरच्या माइंडसेटवर होऊन जातो आणि पेपरमध्ये आपलं परफॉर्मन्स खालावतो. त्यामुळे ती ॲन्सर शीटची जी माहिती काळजीपूर्वक भरा. 1-2दा ती चेक करा की आपण व्यवस्थित भरली की नाही, ते महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अजून एक गोष्ट जी आपण करणं टाळलं पाहिजे ते म्हणजे जर एका दिवशी 2 पेपर असतील तर पहिला पेपर झाल्यानंतर दुसरा पेपर पूर्ण होईपर्यंत पहिल्या पेपरवर चर्चा करणं टाळलं पाहिजे. काय होतं, पहिल्या पेपरमध्ये थोड्याफार चुका तर आपल्याकडनं झालेल्या असतात, त्यांच्यावर जर आपण चर्चा केलं तर काय होतं, आपलं निगेटिव्ह माइंडसेट तयार होतो, आपल्या मनावर निगेटिव्ह परिणाम होतो आणि पुढच्या पेपरवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. ते टाळण्यासाठी एक लक्षात ठेवायचं की दोन्ही पेपर पूर्ण होईपर्यंत कोणत्याही पेपरवर चर्चा करायची नाही, कारण आपण अगदी शेवटच्या पेपरच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण स्पर्धेत असतोय. क्रिकेटमध्ये जसं शेवटच्या बॉलपर्यंत आपण मॅचमध्ये असतोय तसंच इथं लक्षात ठेवायचं. त्यामुळं दुसरा पेपर पूर्ण होईपर्यंत पहिल्या पेपरवर चर्चा करणं मित्रांशी, त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्या गोष्टीवर चर्चा करणं टाळायचं. अजून एक मुद्दा मित्रांनो असा आहे की आपण सिली मिस्टेक होईल तितक्या टाळल्या पाहिजे. प्रयत्न केला तर असं होतं की पेपरमध्ये पूर्णतः एक सुद्धा सिली मिस्टेक झाली नाही. मान्य एखाद्या वेळेस होऊ शकते काळजी घेऊन सुद्धा, पण तरी आपला 100% प्रयत्न राहिला पाहिजे की सिली मिस्टेक नाही झाली पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर चुकून आपल्याला 2 नंबरचा पर्याय गोल करायचा होता तर 3 नंबरचा झाला, अशा सिली मिस्टेक, कारण आपण स्वतःचा तिथं 1.25 मार्क्स घालवतो, म्हणजे 1 मार्क आपला याचा जातो बरोबर होता त्याचा आणि 0.25 मार्क्स निगेटिव्ह पण मध्ये चालले जातात आपले. अजून एक मुद्दा मित्रांनो असा आहे की आपण प्रश्न चुकीचा वाचणे किंवा चुकीचा समजून घेणे हे टाळलं पाहिजे. काय होतं, प्रश्न जर आपण घाईत वाचला, चुकीचा वाचला तर उत्तर पण चुकीचं जाणार, तशा सिली मिस्टेक करणं टाळलं पाहिजे. तर मला वाटतंय ह्या गोष्टींची काळजी आपण पेपर सोडवताना घेतली पाहिजे आणि या सर्व गोष्टींची काळजी घेऊन पेपरमध्ये मनस्थिती शांत ठेवून स्वतःवर पूर्ण आत्मविश्वास ठेवून आपला बेस्ट दिला पाहिजे. बाकी यश अपयशाची फिकीर करू नये. आपल्या वतीने आपण कोणती कसरत सोडलेली नाही,
तर मग अपयशाची काळजी कशाला करायची. तर मित्रांनो, अशा प्रकारे चांगलं सर्वोत्तम प्रकारे पेपर दिला पाहिजे. आणि त्याच्यानंतर पेपर झाल्यानंतर एखाद 2 दिवस एक दिवस विश्रांती घेतली पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा आपल्या तयारीला सुरुवात केली पाहिजे. कारण जर आपण पेपरमध्ये आपला बेस्ट दिलाय तर रिझल्टची वाट न पाहता पुन्हा तयारीला सुरुवात केली पाहिजे. कारण बेस्ट दिलाय तर चांगला रिझल्ट येईलच. जोपर्यंत आयोगाच्या लिस्टमध्ये आपलं नाव झळकत नाही तोपर्यंत तयारी कुठे थांबवली नाही पाहिजे.